dum da da dum dum dum. सेवन्थ फ्लोर. चलो इथे लिफ्ट आहे ना. ओके. हॅलो. मी आता तुमच्या त्या पॅलेट समोर आहे. चित्रकार ओंकार अशोक पवारच्या इथे. हॅलो. मला दादाने सांगितलं. हां जेव्हा तुम्ही. ओके. ये देखो क्या व्यू है. वाह मस्त ठंडा हवा आ रहा है. सर ये क्या है. मैं ओमकार सर से अभी तो मिला नहीं हूँ, पर उनका यहाँ पे आई थिंक ये पेंटिंग कैरिकेचर जो है वो उनका. एक सेकंड. अमित दाने सर, मैं उनसे मिला हूँ. शायद मैंने वीडियो भी अपलोड की होगी इससे पहले, तो अगर आपने नहीं देखा तो वो देखो. क्या बात है. सुपर. हॅलो. हॅलो. मस्त. काय म्हणतो एकदम मस्त मस्त. कसं झालं प्रवास? प्रवास थोडासा लांब होता पण ठीक आहे. मस्त. इथे आल्यावर फ्रेश झालो पण जाम मस्त. लोकेशन छान आहे. हां ह्याची काय स्टोरी आहे. अरे आम्ही केले ते. मी कॉलेजला असताना आहे ना. हां असंच होतो म्हणजे डान्स वगैरे करायचो मी. हा मी त्याच्यावरती पण येईल. मी व्हिडिओ बघितलेच आहे. मी असे कुरळे केस वगैरे हां हां हां. रूमवरती होतो आम्ही राहायला एकत्र. ओके. हां वाढदिवसाला गिफ्ट केलं. ओके. मी असंच आलो. मी बोललो बघूया सरांचे पेंटिंग असतील इथे तिथे. नंतर असं बघितलं बोललो अरे अमित दाने लिहिलं इथे. छान आहे. मी आत्ताच मागे भेटलो मग आमची ओळख झालीच ना. तर आपण काय करूया. हां. जेवण करू. ओके. जेवण केल्यानंतर मग स्टुडिओला जाऊ. तेव्हा मस्त एकदम निवांत करू. चालेल चालेल. पाहते. या एकाच जागेचा सीन असा दिसतो. बघ ना म्हणजे रोज नवीन वातावरण मिळतं तुला. क्या बात आहे. आता जरी पावसाळा चालू झाला ना. हां. पावसाळ्यानंतर तर हिवाळ्यात बोलूच नको. मरीन लाईन्स का वाटते मला फोटो. अरे बापरे. मी सांगितलेलं तरी एवढं काही बनवू नका. मस्त. हां. मी नॉनव्हेज भारी बनवतो. अच्छा. जेवण सगळ्यात भारी बनवते. हां, हां. नॉनव्हेज. आई खूप मस्त झालं आहे का जेवण. खूप मस्त झालं आहे. क्रेडिट द्यायला पाहिजे ना. एवढं मन लावून बनवलेलं असतं सर्वांनी. तर अभी किधर जा रहे हैं हम लोग. आता स्टुडिओला. ओके. आपण हिंदीमध्ये पॉडकास्ट करतो का. अच्छा. असं ब्लॉगमध्ये चालतं हिंदी मराठी. हिंदी थोडं चालतं ना. हां चालतं. पॉडकास्टमध्ये तुम्ही आपली मराठी हिंदी चलताय. आपला हिंदीचा आता ना क्लिअर नाही आहे. चलताय. माझे पण मराठी वर्ड निघतात. हा स्टुडिओ आहे. आता 2-3 महिने झाले. ओके. वाव. हे सुरू आहे का आत्ता पेंटिंग. उलट आहे. अच्छा उलट आहे. हां ओके. हां हे इन्स्टावरच्या पेंटिंग्स ना सर्व अपलोड केलेल्या. क्या बात आहे. सुपर. सर अभी हमें डेमो देने जा रहे हैं. एक छोटा सा आपके लिए स्पेशली डेमो दे रहे हैं. सर ब्रश बद्दल सांगा ना थोडंसं. हे ब्रश कोणते आहेत काय. ॲक्च्युली आहे ना हे ब्रश. हां. आता ह्याच्यावरती बंदी आहे या ब्रशवर. ओके. हां. हे माझ्याकडे जुने ब्रश आहेत म्हणून वापरतोय. ओके. स्पिरल हेअर आहेत हे. ओके. खालीच्या केसांपासून बनलेले. आणि किती वर्ष जुने आहेत हे आत्ता तुमच्याकडे. हे 6-7 वर्ष 7-8 वर्षापूर्वीचे आहेत. ओके. हे मी एकदाच क्वांटिटीमध्ये घेतले होते ते वापरतो. ते अजून टिकले एवढे वर्ष. त्यातले जे वापरत होतो ते खराब झाले मग आता त्यातले दुसरे काढले. ओके. सुपर. किती मोठे मोठे ब्रश आहेत हे. वाव. हे यूज करता तुम्ही एवढे मोठे मोठे. वाव. सुपर.
निलेश आर्टिस्ट माहिती आहे ना तुम्हाला? हो. त्यांनी काय मस्त स्टोरी ठेवली आहे. गुलजारचा फोटो आहे आणि त्याच्यावरती लिहिलं आहे, पेड़ काटने आए हैं कुछ लोग मेरे गाँव में, आधी धूप अभी धूप तेज है कहकर बैठे हैं उसी की छाव में. या तुमची कधीपासून वाट बघतोय आम्ही. नाही काय सरांनी जसं सांगितलं, तुमचं आत्ताच 1 वर्ष झालंय तुमचं लग्न झालं. ओके. आणि तुम्हीच सांगा, तुम्ही कसे भेटले पहिल्यांदा? हा, आम्ही सोशल मीडियावरती भेटलो. अच्छा. इंस्टाग्रामवरती. ओके. मी त्यांच्या आर्टची फॅन होते. हा. फॅनमधूनच त्यांनी मला सिलेक्ट ओके. केलं. हां. सर कसे आहेत तुमच्या मते? ते जेव्हा पहिल्यांदा भेटले मला, हां. पहिल्यापासूनच जसं भेटलं तर तिथपासूनच एकदम भारी. नो एक्सप्लेनेशन. त्यांचा विचार तुम्ही समोर नाहीये तसा विचार करा. तुम्ही बोला तुम्हाला जे वाटेल ते. सरांची एक गुड हॅबिट सांगा तुम्ही पहिले. गुड हॅबिट. हां, तुम्हाला काय वाटतं? समोरच्या सर सांगा. माणसाला कसं आपल्या सुंदर शब्दांमध्ये इम्प्रेस करायचं. हा. एखाद्याला ओके. समोरच्याला एकदम असं हा. खूप असं इम्प्रेस कसं Impress करायचं, करायचं. समोरच्याचं मन कसं जिंकायचं, स्पेशली हां हां. त्या गोष्टी खूप आवडतात. जसं की Okay. माझं मन जिंकलं म्हणूनच त्यांनी तर लव्ह पहिल्या मॅरेज केलंय meeting मध्ये. माझं मन जिंकायला त्यांना अगदी टाइमही नाही लागला. 10 दिवसामध्ये त्यांनी मला इम्प्रेस केलं. अगदी आम्ही Okay. स्ट्रेंजर्स होतो. हा, हा, हा. सोशल मीडियामध्ये आम्ही भेटलो म्हटल्यावरती आम्ही स्ट्रेंजर्स होतो एकमेकांसाठी. 10 दिवसांमध्ये क्या बात आहे. एखाद्यावरती ट्रस्ट करणं खूप मुश्किल असतं, पण ते वेगळेच आहेत माझ्यासाठी. हो, हो. त्यासाठी मी त्यांना लाईक क्या केला बात. ट्रस्ट. आणि सर क्या कहना चाहते हो? सर अभी चुपचाप है, सर का कुछ नहीं आवाज निकलने वाला. सर की एक बैड हैबिट, ठीक है. हाँ, so मतलब आपको ऐसे नॉर्मली क्या लगता है कि सर ने क्या चेंज करना चाहिए अपने लाइफ में ऐसे? काय नाही, म्हणजे घरातल्या काही सवयी असं तशा बऱ्याचशा चेंज झालेल्याच आहेत. तर Okay. काहीच नाही असं म्हणायचं. वर्षभरामध्ये माझ्यासोबत राहिल्यापासून तर झालं चेंज. खूप चेंज झालं त्यांच्यामध्ये. ओके. कमी काम आहे, जास्त नाही, पण यामध्ये लाईट दिसतोय, Exactly. कॉन्ट्रास्ट दिसतोय आणि एक डेप्थ दिसते, एक पर्स्पेक्टिव्ह दिसतोय, कलर पर्स्पेक्टिव्ह. तर तो कमी कामामध्ये आला पाहिजे. म्हणजे फर्स्ट वॉशमध्ये, सेकंड वॉशमध्येच तो यायला हवा. जेवढं जास्त आपण ओव्हरलॅपिंग करू ना त्या कामात, तर ते कामातला जो सिम्प्लिफाईडपणा आहे ना, तो कमी होत जातो. हां, बरोबर. त्यामुळे जेवढं कमी कामामध्ये जेवढं जास्तीत जास्त म्हणजे ओल्यात आपण म्हणतो कमी मोजक्या स्ट्रोकमध्ये एवढं लवकर इफेक्ट येईल ना, तेवढं चांगलं आहे. आता याच्यावर जेवढं काम करत तेवढं ओव्हर झालं, ओव्हरलॅपिंग करून तेवढं ते कामातली मजा निघून जाते. त्यामुळं वॉटर कलरची हीच मजा आहे. म्हणजे जेवढं सही समय पे छोड़ देना चाहिए. फर्स्ट वॉशमध्ये जेवढं तू करशील तेवढं रिझल्ट काढायचा प्रयत्न करायचा. हो.
तसं सोडून दिलं तरी ते चांगलं वाटतं. सुपर. अभी मैं ये लेके जाने वाला हूँ. चालेल. खूप मोठा दिला ॲक्च्युली तुम्ही. मी तर ते एवढा छोटा सांगितलेला. नाही, चालेल. ये अभी लगेगा हमारे स्टूडियो में. सुपर. थैंक यू सो मच सर. थैंक यू. मजा आ गया. क्या बात है. ते माझा रोजचा चहा असतो बरं का. प्रत्येक आर्टिस्टचा अड्डा असतो एक. यांना माहिती आहे का तुम्ही पेंटिंग करता ते? माहिती सर पेंटिंग करता माहिती आहे का? ते मुंबईहून खास आलेत. त्यांचा blog आहे हो, मोठा. तुमचा चहा पिण्यासाठी आलोय. Blog आहे यांचा मोठा यूट्यूबला. तर तर पुण्यामध्ये सर्व अमृततुल्य. अच्छा, हे पण खरंच आहे नाव. प्रत्येक जागेवरती अमृततुल्य. अमृततुल्य नाही म्हटलं तर कोणी कसलं. आता मुंबईमध्ये पण हळूहळू येत आहेत अमृततुल्य. येवलेचं तर आहेच आहे, पण बाकीचे पण लावतात. क्रेज नाही रे चहाची आणि चहाची. तसं वातावरण पण नाही चहा पिण्यासारखं. असं बोलू नका. खूप लोक आहेत. हो का. हो काय, चहा खूप पितात लोक. पण इथे कसं क्लायमेट कसं आहे, इथे दमट वातावरण नाहीये, गरमी हा, हा. नसते खूप. असेल ना तरी पण मुंबईत पितात. कसं गरमी आणि मुंबईत गरमी पण इथे तसल्या ह्याच्यात मला चहा जात नाही. इथे पुणे मुंबईवाला सीन होतोय. पुण्यात कसं वातावरण चांगलं आहे चहा पिण्यासाठी. बाय बाय. थैंक यू सो मच. भेटू सर. खूप मजा आली. आपको है ना इंस्टाग्राम पे कुछ नहीं पता सर. बहुत अलग है और बहुत स्वीट है. खरं सर, खरंच खूप खूप स्वीट आहात. जसं तुमच्या वाईफ पण बोलल्या, खूप स्वीट आहात. आणि ना एवढं प्रेमळ आर्टिस्ट नसतो युजली. त्यांच्यावर थोडासा तो ॲटिट्यूड असतो, पण तो नाही आहे तुमच्यामध्ये. खूप बरं वाटलं भेटू सर. नेक्स्ट टाइम बस मजा आहे. ठीक आहे. पण छान वाटलं. येस. खरंच खूप म्हणजे खूप कष्ट करतो हा म्हणजे. आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट याला पण असाच द्यावं म्हणजे द्या. आणि मस्त एकदम याला पण कामाला एरियावर काय. हो, थँक्यू. नाही, खरं आर्टिस्ट आहेत ना, सपोर्ट करत आहेत. हळूहळू तरी पण सपोर्ट करत आहेत. ती खूप मोठी गोष्ट आहे. अभी आपकी बारी है. आप सपोर्ट कीजिए, चैनल को ग्रो करिए, सो दैट मैं महाराष्ट्र से निकल के अलग अलग स्टेट्स में जाके अलग अलग आर्टिस्ट से मिलूँगा. अभी मैं ऑनलाइन कर रहा हूँ, वो भी पता है आपको. लेकिन मैं अभी ट्रैवल नहीं कर रहा हूँ. लेकिन आप अगर सपोर्ट करोगे तो मैं उनके अलग अलग स्टेट में जाके घर पे जाके उनसे फिजिकली मिलूँगा और आपको वो फीलिंग भी मिलेगी, वाइब भी मिलेगी. सो सब्सक्राइब. बाय. गुनगुनाता है दिल मेरा रम डम डरडम डम 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 डरडम 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 डम डरडम डरडम डम डम.